नमस्कार, मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे मला माहेर हवे भाग 2. श्रोते हो, मला माहेर हवे ही कथा तुम्ही ऐकली असेलच. स्मिताताई आणि अंजली एका कंपनीत नोकरीला होत्या. स्मिताताईकडे अंजली 2 दिवसाकरता राहायला जाते, कारण आई वडिलांच्या मृत्यूनंतर तिचे माहेर संपलेले असते. त्या 2 दिवसात त्या दोघींना एकमेकींचा लळा लागतो. अंजलीला स्मिताताई आईच वाटतात आणि ती स्मिताताईकडून मुलगी जसे आईकडून लाड करून घेते तसे करून घेते. आता ऐकूया मला माहेर हवे या कथेचा पुढील भाग. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा मला माहेर हवे भाग 2. स्मिताताईचा फोन आला म्हणून अंजली त्यांच्या घरी चालली होती. आज रविवार, तसा तिच्या सुट्टीचा दिवस. तिचा नवरा मॅच बघायला स्टेडियममध्ये गेला होता, त्यामुळे रात्रीच उगवणार हे तिला माहीत होते. त्यांनी उद्याच ये असं फोनवर सांगितलं म्हणून तिला स्मिताताईंची काळजी वाटली. स्मिताताईंचा नवरा 5 वर्षापूर्वी देवाघरी गेला आणि मुलगा अनिरुद्ध आणि त्याची पत्नी कॅनडात. अनिरुद्ध 5 दिवसांनी पोहोचला. तोपर्यंत स्मिताताईंना तिनेच सांभाळलं होतं. त्यांच्या गावाकडील चुलत भावाने बोलावून त्यांच्या नवऱ्याचे विधी केलेले. त्यावेळी अनिरुद्ध आणि रश्मी तिच्या ओळखीचे झालेले. दोघेही स्वभावाने छान, त्यामुळे त्या तिघांची मैत्री पटकन झाली. स्मिताताईंच्या यजमानानंतरची कामे म्हणजे बँकेचे व्यवहार वगैरे करण्यासाठी तिने अनिरुद्धला मदत केली. वडिलांच्या निधनानंतर 12 दिवसानंतर अनिरुद्ध आईला म्हणाला, आई, आता तू एकटी कुठे राहतेस, चल ग आमच्या बरोबर. स्मिताताई म्हणाल्या, नाही बाळा, मला हे पुणे सोडवणार नाही. लग्नाआधी आणि नंतर मी याच पुण्यात राहिले. अगं पण एकटी कशी राहशील तू? अरे पुण्यात सर्वच आहेत, माझ्या कंपनीतील सर्व आहेत. मी निवृत्त झाले तरी सर्व संपर्कात आहेत. आणि मुख्य म्हणजे माझी लेक आहे ना, म्हणजे मानलेली लेक रे, अंजू. हो ग आई, अंजलीची माझी हल्लीच ओळख झाली. तुझ्या कंपनीत ना ती, पण खूप प्रेमळ आहे ग. पण शेवटी तुला काय मानलेली असं म्हणायचंय का अनिरुद्ध? अरे नसेल मी तिला जन्म दिला, पण माझी मुलगीच ती. तसे तिला माझ्यावर आणि मला तिच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे. काही गरज असेल ना तर मी बोलवीन तिला. पण बाकी मी एकदम आहे रे, एकदम ओके आहे. कसलाच आजार नाही मला. अगदीच थकले तर येईन तुझ्याकडे, पण आत्ता नाही रे. गाडी चालवता चालवता अंजलीला हे सगळं आठवत होतं. तिचा मुलगा मुंबईच्या कॉलेजमध्ये, त्यामुळे ती आणि नवरा दोघंच पुण्यात. नवऱ्याने बोटीवरील नोकरीतून निवृत्ती घेतलेली, पण तिचा नवरा तसा हौशी. पुण्यातील नाटके, संगीत, नृत्य, खेळ यात स्वतःला इंटरेस्ट केला. त्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला जायचे किंवा ट्रेकिंगला तरी जायचे. अंजली नोकरी करत होती आणि तिला असल्या गोष्टीत फार मजा वाटायची नाही. त्यामुळे 2-3 दिवसांनी ती स्मिताताईंकडे जाईच. त्यांना काय हवे काय नको ते पाही, त्यांची औषधं आणून देई, त्यांच्यासमोर अंध शाळेत जाई. दोघी तिथे अंध बांधवांसमोर वाचन करीत. स्मिताताई तिच्यासाठी तिच्या आवडीचे पदार्थ करत आणि अंजली आणि तिच्या नवऱ्याला खायला बोलवत. दोघींना एकमेकांशिवाय चैन पडत नसे. आजूबाजूची लोक तिला स्मिताताईची मुलगीच म्हणत. काल रात्री स्मिताताई तुटक बोलल्या असे तिला वाटले. ते आपल्याच तंद्रीत होत्या की काय अशी शंका तिला आली. तिने आपली स्कूटर त्यांच्या घरासमोर लावली. तिने स्कूटर थांबवली आणि गेट उघडून ती बंगल्याच्या आवारात गेली. ती घरासमोर उभी राहिली आणि पाहत येतो काय, दाराला कुलूप. अरे असं कसं झालं? मी येणार म्हटल्यावर स्मिताताई नेहमी घरी असतात. तिने मोबाईल बाहेर काढला आणि फोन लावला. बऱ्याच वेळानंतर त्यांनी फोन उचलला. कोण ग अंजू? काय ग, काय काम होतं? हो स्मिताताई, उद्या सकाळी येऊन जा असं तुम्ही काल फोन केलेलात ना. फोन? कोणी, मी? अगं नाही ग, मला काही आठवत नाही. अहो तुम्हीच फोन केलेलात म्हणून मी तुमच्या घरी आले आता. बरं तुम्ही आहात कुठे आता? अगं मी बँकेत आले ना, पेन्शन जमा झाली का बघायला. अहो स्मिताताई, आज रविवार नाही का? आज कशी बँक उघडणार? अरे आज रविवार आहे. हो 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 हो, तरी तो तुम्ही बँक का उघडलं नाही याचा मी विचार करत होते. तुम्ही कोथरूडच्या बँकेत आहात ना? थांबा मी तिथे येते असं म्हणून अंजली कोथरूडला जायला निघाली. 10 मिनिटात ती बँकेकडे पोहोचली तेव्हा स्मिताताई बँकेच्या पायऱ्यावर बसल्या होत्या. तिला पाहताच त्या उठल्या आणि मागे बसल्या
आणि तिने गाडी त्यांच्या घराकडे वळवली. स्मिताताई, अहो आज रविवार, हे लक्षात नाही तुमच्या? नाही ग, नाही नाही, अशी कशी विसरले मी? बरं असू देते. अनिरुद्धचा फोन आलेला का? अनिरुद्ध त्याचा होय बहुतेक आला असेल. हे बहुतेक काय चाललंय स्मिताताई? तुम्हाला आठवत नाही का? नाही ग, नाही. असं काय होतंय मला? काय होतंय ग मला? स्मिता गप्प झाली. थोडे दिवस पाहू, नंतर डॉक्टर सल्ला घ्यायला हवा हे तिने मनोमनी ठरवलं. त्या दोघी घरी आल्या. अंजलीने पाहिले बहुतेक स्मिताताईंनी सकाळपासून काहीच खाल्लं नसावं, कारण धुवायला एकही भांडं नव्हतं. तिने चपात्याचे पीठ काढले आणि पटापट चपात्या केल्या. भेंडी आणलेली दिसत होती, त्याची भाजी केली. घरात दही आहे का हे विचारायला म्हणून तिने विचारलं, स्मिताताई दही आहे का? दही नाही ग, हल्ली मी दही लावलेलंच नाही. बरं म्हणत तिने ताटे लावली आणि ताईंना बोलावलं. चपात्या भाजी वाढली आणि गार पाण्याची बाटली घ्यावी म्हणून तिने फ्रीज उघडला. गार पाण्याची बाटली घ्यावी म्हणून ती खाली वाकली तर तिथेच तिला बाऊलमध्ये दही दिसलं. अरे, तिला आश्चर्य वाटलं. आताच 10 मिनिटापूर्वी ताईंनी दही नसल्याचं सांगितलं. अंजली गप्प राहिली. स्मिताताईंकडे ती गेली 10 वर्षे येत होती. त्या आधीपासून त्या एकाच कंपनीत काम करत होत्या. त्या दोघींचे नाते आई मुलगी असेच होते. तरी पण स्मिताताईंचं काहीतरी बिघडलं होतं. तिला स्मिताताईंची काळजी वाटू लागली. दर रविवारी ताई अंधशाळेत जाते. अंजली त्यांना घेऊन गेली, पण नेहमी तिथे असणाऱ्या लोकांची नावे त्यांना आठवत नव्हती. अंजलीनेच त्या दिवशी अंध मंडळीसमोर वाचन केले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सरळ ती स्मिताताईंच्या घरी आली. त्यांना घेऊन ती डॉक्टर गोगटेंच्या क्लिनिकमध्ये आली. डॉक्टर गोगटे स्मिताताईंचे नेहमीचे डॉक्टर. डॉक्टर म्हणाले, बोला, काय पेशंट आहे? अंजली बोलू लागली, डॉक्टर, ही तुमची पेशंट हल्ली बरेच विसरू लागली आहे. तिने परवा फोन करून मला बोलावले. मी गेले तर दाराला कुलूप. मला बोलावले तर हे तिलाच आठवत नव्हते. तसंच तिच्या मुलाचा फोन येऊन गेला हे पण तिला आठवत नव्हते. बर, अगं असं होतं कधी कधी. 70 पार केली आहे ना, स्मरणशक्ती कमी होते. तरी पण तुम्ही असं करा, न्यूरोलॉजिस्ट आहेत ना, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मेहता यांचा सल्ला घ्या. हे घ्या डॉक्टर मेहता यांचं कार्ड, मात्र अपॉइंटमेंट घेऊन जा. बर असं म्हणत त्या दोघी बाहेर पडल्या. स्मिताने नवऱ्याला फोन करून कळवले, स्मिताताईंना बरं नाहीये, मी काही दिवस इकडेच राहते. नवरा हा म्हणाला. तिचे बारीक लक्ष होते. स्मिताताई बरंच विसरत होत्या. आंघोळीला जाताना कपडे न्यायच्या विसरायच्या किंवा जेवून झाल्यावर हात धुवायचे विसरायच्या. तिने स्मिताताईचा मुलगा अनिरुद्ध याच्या कानावरही परिस्थिती घातली. अनिरुद्ध, अशी सगळी परिस्थिती आहे. मी डॉक्टर मेहता यांची शुक्रवारची अपॉइंटमेंट घेतली आहे. बरं अंजू, तू असताना तशी मला काळजी नाही, पण डॉक्टर मेहता काय म्हणतात ते मला कळव, मग बघू. शुक्रवारी ती स्मिताताईंना घेऊन डॉक्टर मेहता यांना भेटली. स्मिताताई हल्ली बऱ्याच गोष्टी विसरतात हे तिने सांगितले. डॉक्टरांनी सर्व सिटी स्कॅन मग EEG घेतला. त्यानंतर काही औषधे लिहून दिली. डॉक्टर स्मिताताईंना म्हणाले, हे लक्षात घ्या ताई, आता एकट्या कधी बाहेर जाऊ नका. कोणाला तरी सोबत घेऊनच बाहेर जायचं काय. आणि ही औषधं घ्या. बर, तुम्हाला हे येत असेल ना, रामरक्षा स्तोत्र येत असतील ना? होय डॉक्टर, ती रोज संध्याकाळी मोठ्याने म्हणा. म्हणजे आपली काय होतं, स्मरणशक्ती वाढते. 1 ते 100 आकडे सरळ म्हणा, उलटे म्हणा. गाणी येत असतील तर ती म्हणा. मित्रमंडळीला फोन करा, त्यांच्यासोबत बोला. आणि ही औषधं पण वेळेत घ्या. काय, ती वेळेवर घ्या आणि 1 महिन्याने मला भेटा. अंजलीला डॉक्टर हळूच म्हणाले, तुम्ही रात्री 10 वाजता मला फोन करा. ओके. त्या दोघी घरी आल्या. रात्री 10 वाजता अंजलीने डॉक्टर मेहता यांना फोन लावला. डॉक्टर म्हणाले, अंजलीताई, त्यांच्यासमोर काही गोष्टी मला बोलता येत नव्हत्या म्हणून मी तुम्हाला फोन करायला सांगितले. तुमच्या आईला अल्झायमर सुरू झाला आहे. अरे बापरे, अल्झायमर? मग याला उपाय काय? याला निश्चित असा उपाय नाही हो, फक्त त्यांना सांभाळायचं. पण डॉक्टर, कसं सांभाळायचं? त्यांना एकटे कुठे बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि त्यांची स्मरणशक्ती वाढवायचा प्रयत्न करायचा. त्यांच्या ओळखीच्या आणि जवळ व्यक्तींचे फोन नंबर मोठ्या अक्षरात भिंतीवर चिकटून ठेवायचे आणि ते पाठ करायला सांगायचे. पण डॉक्टर, असं किती दिवस चालणार असं? आणि ते सांगता यायचं नाही. हळूहळू गाडी घसरगुंडीला लागणार. त्यांना आताचे आठवणार नाही, जेवढेले समजायचे नाही. त्या काही दिवसांनी तुम्हाला सुद्धा ओळखायच्या नाही.
तेव्हा काळजी घ्यायला लागेलच. आणि त्यांना एकटे ठेवू नका, सतत कोणाला तरी बरोबर ठेवा. तिने फोन बंद केला. बाजूच्याच खोलीत झोपलेल्या स्मिताताईंजवळ जाऊन ती बसली. या माऊलीने मला माहेर दिलं, मला आईची माया दिली. माहेर म्हणजे काय असतं हे बाईला लग्न झाल्यावर समजतं. आपले वडील गेले, मग आई, आणि माहेर संपले असे वाटत असताना स्मिताताईंनी घरी बोलावलं. केसाला तेल लावून दिलं, आवडीने खाऊ घातलं, फिरवलं, आणि मग आपण येतच राहिलो. आईची माया ताईंनी दिली जवळजवळ मागील 10 वर्षे. आणि आता आता स्मिताताई, स्मिताताई पुढं काय? तिने रात्री अनिरुद्धला फोन केला आणि डॉक्टर मेहता यांचे मत सांगितले. तो आणि त्याची बायको रश्मी सुद्धा हादरले. रश्मी, अंजली, ऐकून धक्का बसला ग. आजूबाजूला आमच्याकडे अमेरिकेत, कॅनडात सुद्धा असेच पेशंट आहेत. त्यांचे प्रॉब्लेम्स बघून वाईट वाटतं ग. असे रुग्ण आपल्या मुलास ओळखत नाही, बायको नवऱ्याला आणि नवरा बायकोला ओळखत नाही. आम्ही पुढील आठवड्यात येतो ग. तोपर्यंत सांभाळ जरा. अंजली, रश्मी, मी आहे इथे, तुम्ही सावकाश या, मग विचार करू आपण. अंजलीने रजा टाकली. तिच्या नवऱ्याला ती म्हणाली, तू इकडेच ये राहायला, मला पण सोबत होईल, मला तुझी गरज आहेच. तिचा नवरा पण अंजलीचा या घरातच राहायला आला. ती आता संपूर्ण दिवस आणि रात्र स्मिताताई समोर राहू लागली. स्वतः मोठ्या मोठ्याने रामरक्षा म्हणू लागली, मनाचे श्लोक म्हणू लागली. तिचं ऐकून स्मिताताई पण पाठोपाठ म्हणू लागल्या. कधी कधी विसरायच्या, पुन्हा त्यांना आठवायचं, पुन्हा विसरायच्या. ती त्यांना घेऊन घराजवळच्या बागेत जायची. त्यांची आवडती मराठी गाणी, शास्त्रीय संगीत लावायची. तिचे प्रयत्न सुरूच होते, पण मध्येच त्या स्वमग्न व्हायच्या. तेव्हा त्या अंजलीला किंवा तिच्या नवऱ्याला सुद्धा ओळखायच्या नाहीत. पुढील आठवड्यात अनिरुद्ध आणि त्याची बायको रश्मी आली. त्यांनी अनिरुद्ध सुद्धा आणि रश्मीला ही कोण म्हणून विचारले. अनिरुद्ध आल्यावर तिने पुन्हा डॉक्टर मेहता यांची अपॉइंटमेंट घेतली आणि तिघे जण त्यांना डॉक्टरना भेटायला गेले. डॉक्टरने स्मिताताईंची संपूर्ण तपासणी केली आणि काही बदलून गोळ्या दिला. अनिरुद्ध डॉक्टर म्हणाला, डॉक्टर, बरे व्हायचे काही चान्सेस आहेत. उगीच आशेवर ठेवण्यात अर्थ नाही तुम्हाला अनिरुद्धराव. सध्या तरी यावर काही उपाय नाही. भविष्यात होईल कदाचित. आपण ह्यांना फक्त काय करायचं, फक्त जपायचं. काही पेशंट बरेच वर्ष जगतात, काही जण थोडी वर्षात जातात. पण नाटकांनी धीर सोडायचा नसतो. काही चमत्कार पण होऊ शकतो, नाही असं नाही. ती तिघं घरी आली. स्मिताताई हळूहळू बरंच विसरू लागल्या होत्या. अंजली सतत बरोबर असायची. अनिरुद्ध आणि रश्मी 10 दिवस राहिले. मग एक दिवस ती दोघं अंजलीला म्हणाली, अंजू, आम्ही आईला घेऊन कॅनडात जातो. कॅनडात? पण तुम्ही दोघं नोकरी करता ना? होय. अगं, त्या भागात नोकरी करावीच लागते दोघांना, त्याशिवाय तिथले खर्च झेपायचे नाहीत आम्हाला. मग आईला कुठं ठेवणार? अशा पेशंटसाठी ठिकाणं आहेत ग तिथे, खूप चांगली चांगली ठिकाणं आहेत. ती लोक सगळी काळजी घेतात आईची, काही काळजी नाही. थोडक्यात वृद्धाश्रम. परदेशातील वृद्धाश्रम. पण तिथं सगळं असतं ग अंजली, सगळ्या सोयी असतात, पैसे दिले की. पण माया, प्रेम, आपुलकी नसते ना. माया तिथे कशी असेल अंजली? पण आपण तरी काय करणार? आपला पण नाईलाजच असतो ना. काय करायचं? अनिरुद्ध, स्मिताताई माझी आईच, ती इथेच राहतील त्या पुण्यात. अगं अंजू, पुण्यात तशीच व्यवस्थित सोय आहे का? अनिरुद्ध, त्या आपल्याच घरात राहतील अखेरपर्यंत. म्हणजे मी आणि माझा नवरा त्यांची काळजी घेऊ अखेरपर्यंत. अगं पण तुझी नोकरी, संसार. मी 2 दिवसापूर्वी नोकरीचा राजीनामा दिलाय. आणि माझा संसार म्हणशील तर माझा मुलगा मुंबईला शिकतोय, नवरा आहेच सोबत माझ्यासोबत, संसार सुरूच आहे माझा. पण अनिरुद्ध, स्मिताताई म्हणजे आईच नाही ती माझी. तिनेच मला माहेर दिलं. माझी आई गेली, पण ही आईच राहिली माझी. माझ्या आईला मी परक्याचा हात लावू देणार नाही. मला माहित आहे, हळूहळू ही माझी आई लहान मूल होईल. लहान मुलाचं करावं तसं तिचं करावं लागेल. पण त्याची तयारी आहे माझी. माझ्या आईला मी असं असताना बाहेर ठेवलं असतं का? नाही. मग ज्या मातेने मला माहेर दिलं, तिला शक्य नाही, तिला मी बाहेर ठेवणार नाही. अनिरुद्ध, रश्मी, तुम्ही कॅनडात जा. वाटेल तर आईशी कधीतरी व्हिडिओ कॉलवर बोला. आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. आता मी आणि माझं लेकरू. स्मिताताईंना जवळ घेत ती म्हणाली, हे माझं लेकरू होईल आता मी आणि माझं लेकरू.
तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.